उन्हाळा सुरू होताच असं थंडगार असं शरीराला थंडावा देण्यासाठी असं आपल्याला आंबट आणि चटपटीत काहीतरी प्यावं वाटतं. त्यावेळी आपण छान असं हे दह्यापासून बनवलेलं ताकाचं आंबील आहे, तर हे बनवून पिऊ शकतो. हॅलो, हाय, नमस्कार. सुषमाच कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता, हे बघताच तोंडाला पाणी सुटेल असं चटपटीत असं अगदी 1 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर इथं आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक पातेलं घेतलं आणि पातेल्यामध्ये मी असं दही घेतलं आहे बघा. दही असं रवीने मी असं छान असं घुसळून घेतले 2 ते 3 मिनटासाठी. तर इथं आपल्याला छोटासा मसाला बनवायचा आहे बघा. याच्यासाठी थोडासा असा, जास्तीचा नाही. इथे खलबत्ता घेतला आहे. खलबत्त्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या अशा मोठ्या मोठ्या वाटून घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा जिरं घेतले. जिरं पण आपल्याला असं मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे बघा. तर असं जिरं वाटून घेतले मी. तर जिरे एका प्लेटमध्ये काढून घेते साईडला. तर बघू शकता, या पद्धतीचं जिरं वाटलं आहे, जास्तीचं बारीकही केलेलं नाही. तर इथं कोथिंबीर कट करून घेतली आपण, वाटलेलं लसूण आणि जिरं. तर बघू शकता, इथं असं छान असं मी ताक बनवून घेतले. आंबट दह्याचं ताक बनवले. तुम्हाला आंबट आवडत नसेल तर नॉर्मल जरी घेतलं तरी चालेल. तर आता या पातेल्यामध्ये आपल्याला ना जो काही मसाला पण बनवला होता तो मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथं जिरेपूड आणि लसूण वाटलेला आणि आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आणि इथं कोथिंबीर होती ना, तर खूप सारी कोथिंबीर वाटून असं छान असं आपण पळीनं मिक्स केलेलं आहे बघा. तर हे जरा जास्तीचं घट्ट वाटलं म्हणून थोडंसं पाणी ओतलं याच्यामध्ये. तर बघू शकताय, ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. तर असं छान असं आंबील आपलं तयार झालेलं आहे, अगदी 1 मिनिटात बनणारं. तर हे आंबील ना अष्टमीसाठी बनवतात. तर तुम्ही या अष्टमीला नक्की बनवून पहा. तर बघा, छान असं आपलं आंबील तयार झालेलं आहे. तर 1 ग्लास म्हणता 2 ग्लास प्याल या पद्धतीचं आंबील केलं तर. बघू शकताय. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया